तर मंडळी, एका साईडला मटार मस्त उकडत ठेवलेले आहेत, दुसऱ्या साईडला पालक आहे तो स्वच्छ निवडून धुवून त्याला बारीक कट करून घेतलाय आणि काही कटिंग करून घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरची. आणि हे काही स्पायसेस आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 चमचे बेसन. आता एका कढईमध्ये जिरं, लसूण, कांदा, कढीपत्ता छान असं फोडणीत परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो, काही स्पायसेस आणि मीठ घालून छान फोडणी परतून घेतली की चिरलेला पालक आहे तो घालून घ्यायचा. मस्त मिक्स झाला की झाकून ठेवून त्याला मस्त असं शिजू द्यायचं. बघू शकता किती कमी झालाय. आता याला घोटून घेऊन बेसन आहे ते जरा जरा करून घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिश्रण कढई सोडायला लागतं ना, तेव्हा याच्यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी घालून छान याला मिक्स करून घ्यायचं. उकडलेले मटार घालायचे, मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून याला 2 मिनिटासाठी शिजवायचंय. आणि बघू शकता मस्त अशी घरच्या घरी आपली पालक आणि मटारची भाजी बनवून तयार झालेली आहे. खा, प्या, मजा करा. पुन्हा